भुसावळ आणि जळगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत पक्षप्रवेश. पालघरमधील मनसेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर. अविनाश जाधवांच्या फोटोला काळं फासलं. सातारा शहरामध्ये नव्यानं रिंग रोड तयार होणार. विकासासाठी सरकारकडून भरभरून निधी मिळणार. बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेंचं वक्तव्य. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक. 11 तारखेला प्रहार संघटनेचं राज्यव्यापी आंदोलन. आमदारांच्या घरासमोर मशाली पेटून आंदोलन करणार. परभणीत अहिल्यादेवी होळकर स्मारकाचा भूमिपूजन संपन्न. तर 11 फुटी अहिल्यादेवी होळकरांचा पूर्णाकृती पुतळा साकारला जाणार. साई भक्तांना मिळणार 5 लाखापर्यंत विमा संरक्षण. गुढीपाडव्याच्या दिवशी साई संस्थांची मोठी घोषणा. चंद्रपुरात 3 एप्रिलपासून देवी महाकालीची यात्रा. यात्रेसाठी 4 राज्यातून भाविक दाखल. भाविकांसाठी मोठ्या सुविधांची उभारणी. अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्ये जाणं आणि राहणं महागणार. विद्यार्थी आणि व्हिजिटर व्हिसामध्ये लक्षणीय वाढ. ब्रिटनचा व्हिसा 7% महागणार. चालत्या ट्रेनमध्ये चढताना एक मुलगी पडली. जीआरपी जवानानं धाडसानं प्राण वाचवले. मध्य प्रदेशच्या अशोकनगर रेल्वे स्थानकावरची घटना. शहापूर तालुक्यामध्ये लग्नात नाचताना एका धक्का लागल्यानं 21 वर्षीय तरुणाची हत्या. तरुणाची हत्या करून मृतदेह नदीमध्ये फेकला. या प्रकरणी 2 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. बुलढाण्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू. बुलढाण्याच्या देऊळगाव राजा येथील घटना. कारमध्ये मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.